भाजप हटाओ, अरे भाजप हटाओ, भाजप हटाओ। संसदेत नारी शक्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर देशभरात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून विरोधकांवर जोरदार टीका केली जात आहे। अशातच आज काँग्रेसकडून देखील महिला आरक्षण कायदा 2023 त्वरित लागू करा या मागणीसाठी पुण्यात आंदोलन करण्यात आले। महिला आरक्षण कायदा 2023 त्वरित लागू करा या मागणीसाठी पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने पुण्यातील बालगंधर्व चौक येथे आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी आंदोलक महिलांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती शिंदे म्हणाल्या की महिला आरक्षण कायदा 2023 मध्ये मंजूर झालेला असतानाच अजूनही लागू केलेला गेला नाही। हा कायदा त्वरित लागू करा या मागणीसाठी आम्ही आंदोलन करत आहोत। 33% महिलांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे। आज भाजपकडून काँग्रेसबाबत अपप्रचार केला जात आहे। काँग्रेस ही महिलांच्या विरोधात नाही, देशात पहिली महिला पंतप्रधान काँग्रेस पक्षाचीच आहे। तसेच महिला राष्ट्रपती आणि महिला महापौर म्हणून काँग्रेस पक्षाने देशात दिले आहेत। आज भाजप महिला आरक्षणाच्या आडून डिलिमिटेशन आणत होतं। महिलांच्या बाबत जर एवढंच आदर आहे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली खुर्ची महिला म्हणून पंकजा मुंडे यांना द्यावी, तेव्हा भाजप खरे महिलांच्या पाठीशी आहे असे वाटेल, असं त्यांनी यावेळी म्हटलंय। आम्हाला 2023 मध्ये जे आरक्षण लागू केलं होतं तेच आरक्षण आम्हाला 543 जे दिलंय त्यातलंच आम्हाला 33% आरक्षण आम्हाला पाहिजे। आमची एवढी मागणी आहे की सगळ्या महिला आहेत, म्हणजे सगळ्या महिलांना आम्हाला 33% आरक्षण मिळावं। काँग्रेसच्या विरोध हे लोक म्हणतात काँग्रेस महिलांच्या विरोधात आहे, पण हे चुकीचं आहे। जर काँग्रेस महिलांच्या विरोधात असती तर पहिली पंतप्रधान काँग्रेसची असते का? आज पहिली पंतप्रधान काँग्रेसची आहे, राष्ट्रपती काँग्रेसची आहे आणि प्रदेश अध्यक्ष पण काँग्रेसचे आहेत। एनिवन म्हणजे पुण्यातली सुद्धा महापौर ही काँग्रेसचीच होती। विषय आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला 33% आरक्षण पाहिजे। ते लोक महिलांच्या विरोधात पहिलेही होते, आताही महिलांच्या विरोधातच करणार। योग्य झाली पाहिजे, प्रत्येक समाजाला त्या महिलांना आरक्षण मिळायला पाहिजे। आणि जे 2023 मध्ये कायदा लागू झाला नारी शक्तीचा कायदा 33% आरक्षणाचा, जो 454 मतांनी सहमत झालेला होता, मग तो का लागू केला नाही? मग 2024 ला किती तर संसदेमध्ये महिला गेल्या असता आणि आवाज उठवला असता। म्हणजे तुम्हाला महिलांवर संशय आहे त्यांच्या कर्तृत्वावर, म्हणून तुम्ही आता ह्या घोळ घातलेला आहे कायदा देऊन आणि मागणं आपली पोळी भाजायचं काम चाललेलं आहे। जे छोटे राज्य आहेत त्यांच्यावर हा अन्याय होणार आहे। आज महाराष्ट्रासारखं राज्य आहे जे आर्थिकदृष्ट्या सुदृढ आहे, सक्षम आहे, आपल्याकडनं आर्थिक जास्त मदत केंद्र सरकारला होते, पण आपल्या इथून किती विधेयक वरती जाणार आहे याचा विचार केला आहे का? आणि जे मोठे राज्य आहेत त्यांच्याकडनं जास्त संसदेत जाणार आहे। काँग्रेसने जर विरोधक मतदान केलं असतं तर काँग्रेस जेव्हा पहिले राष्ट्रपती पंतप्रधान काँग्रेसचे दिले असते तेव्हाच ते म्हणले असते की विरोधात मतदान करतात म्हणून। मग तुमच्या मागची जी काही राजकारणाची पोळी भाजायची ना, तुम्हाला एकट्या सत्ता मिळवायसाठी तुम्ही कायदा आणले ना, त्याच्या विरोधात जे तुमचं आतील कांड आहे ना त्याच्या विरोधात मतदान केलेलं आहे। कायद्या विरोधात मतदान केलंय, तुम्ही कायदा दुरुस्त करून आणा, काँग्रेस तुमच्या सोबत असेल। मला एकच सांगायचंय की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुर्ची सोडावी आणि पंकजा मुंडे यांना जेव्हा त्या खुर्चीवर बसताल तेव्हा आम्हाला कळेल की तुम्ही महिलांचा खराच आदर करताल।